नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज सोया चंक्स बनवणार आहे। तर एकदम टेस्टी आणि चवदार असं रेसिपी आहे। तर यासाठी मी सोयाबीन घेतलेले आहे मोठी वाटी भरून। तर मी इथं पॉकेटमधले सोयाबीन घेतलेली आहे। तर बाजारामध्ये खुल्ली पण सोयाबीन मिळते। तर अशा पद्धतीची मी घेतलेली आहे। तर यासाठी सुरुवातीला गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे। 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे याच्यामध्ये आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे। पाण्याला थोडंसं पाणी गरम झाले की गॅस बंद करायचा आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही। पाणी गरम झाले, गॅस बंद केलाय आणि याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे आणि चमच्याने हलवून घ्यायचे। तर पूर्ण पाण्यामध्ये भिजून जाते तोपर्यंत इकडे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। तर दही चांगलं फेटून घ्यायचे। इथं आता दही फेटून झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे, लाल तिखट 1 चमचाभर टाकायचे। तर इथे मी लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। तर आता ही सोयाबीन अशा पद्धतीने याच्यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचे, ते एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। तर आता मी सोयाबीन मधलं पाणी सर्व नितळून काढलेलं आहे। तर ह्या दही फेटलेल्या साहित्यामध्ये आता हे सर्व सोयाबीन टाकून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे। तर आता हे मिश्रण थोडंसं पातळ आहे, याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ टाकायचे। तर मी इथं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचे चांगलं। तर बघू शकता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवायची आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। तेल चांगलं गरम करायचे आणि नंतर गॅस कमी करायचा आहे। तर मध्यम गॅसवर अशा पद्धतीने मी सोया चंक्स तळून घेणार आहे। तर बघू शकता एकदम छान असे तळून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व सोया चंक्स तयार करून घेणार आहे। तर एकदम सॉस सोबत टेस्टी लागतात। तर मी इथे टोमॅटो सॉस सोबत खाण्यासाठी घेतलेले आहेत। तर बघू शकता। जर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।